नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपली मुलं विवाहयोग्य झाली की आईवडिलांना काळजी लागते ती आपल्या मुलांच्या लग्नाची. आपल्या मुलांचं लग्न योग्य वयात व्हावं आणि त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळावा आणि आपल्या मुलांचा सुखाचा संसार व्हावा अशी सर्वच आईवडिलांची इच्छा असते आणि त्यानुसारच ते आपल्या मुलांसाठी स्थळ देखील पाहत असतात. परंतु मुलांसाठी स्थळ पाहत असताना अशा काही अडचणी निर्माण होतात ज्यामुळं आपल्या मुलांच्या विवाहामध्ये विलंब होतो आणि मुलांचं जर वय वाढत गेलं तर मुलांच्या लग्नामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात आणि मनासारखं स्थळ देखील येत नाही. आणि म्हणूनच आपण जर काही विशिष्ट तिथीला जर काही सेवा काही उपाय जर केले तर त्या विशिष्ट तिथीच्या देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होणार आहेत आणि आपल्या मुलांना मनासारखा जोडीदार मिळणार आहे आणि त्यांचा संसार देखील सुखाचा होणार आहे. आणि त्यासाठीच आपल्याला आपल्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो उपाय म्हणजेच एका ठिकाणी गुलाबाचं फूल ठेवायचं आहे. आता हे गुलाबाचं फूल कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे, कोणती सेवा करायची आहे याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे देखील लिहायला विसरू नका. तर आठवड्यातील प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित वार आहे. जसे की सोमवार हा भगवान भोलेनाथांना समर्पित वार आहे, मंगळवार माता लक्ष्मीला समर्पित वार आहे, बुधवार गणपती बाप्पांना समर्पित वार आहे, त्याचबरोबर गुरुवार हा दत्तगुरु तसेच भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित वार आहे आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे. त्याचप्रमाणे शनिवार हा शनिदेवांना समर्पित वार आहे. तसेच रविवार हा काळभैरवांना समर्पित वार आहे. तर आपण जो आज उपाय जाणून घेणार आहोत तर तो उपाय तुम्हाला करायचा आहे मंगळवारी किंवा शुक्रवारी. जर तुम्ही मंगळवारी या उपायाला सुरुवात करत असाल तर दर मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शुक्रवारी तुम्ही या उपायाला सुरुवात करत असाल तर दर शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर आपण आज जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय आहे गुलाबाच्या फुलाचा. आणि गुलाबाचं फूल हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. गुलाब हे भक्ती आणि प्रेमाचं प्रतीक मानलं जातं आणि हे गुलाबाचं फूल जर माता लक्ष्मीला अर्पण केलं तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, पैशाशी संबंधित सर्व अडचणी दूर होतात. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार हा माता लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाला समर्पित वार आहे आणि गुलाब हे शुक्र ग्रहाशी संबंधित फुल आहे आणि त्यामुळं या दिवशी जर आपण माता लक्ष्मीला हे जे गुलाबाचं फूल आहे तर ते एक सेवा करून जर अर्पण केलं तर आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे येत आहेत तर ते दूर होण्यास मदत होणार आहे. आता आपण हे फूल कशा प्रकारे अर्पण करायचं आहे, कोणती सेवा करायची आहे, तर आपल्याला हा उपाय मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे शुक्रवारी करायचं आहे किंवा मंगळवारी करायचं आहे. जर तुम्हाला काही कारणास्तव जर शुक्रवारी करणं शक्य झालं नाही तरच मग तुम्हाला हा मंगळवारी उपाय करायचा आहे. तर हा उपाय करत असताना आई वडिलांनी केला तरी देखील चालेल, मुलामुलींनी केला किंवा त्यांच्या भाऊ बहिणीने केला तरी देखील चालेल. फक्त उपाय करताना मुलामुलींचं नाव घ्यायला विसरायचं नाही. म्हणजे ज्या मुलांचा विवाह करायचा आहे तर त्यांचं नाव घ्यायचं आहे. तर उपाय आपल्याला करायचा आहे शुक्रवारी सकाळी. शुक्रवारी दिवसभरात तुम्ही कधीही केला तरी देखील चालेल, पण प्रथम सेवा जी आहे तर ती तुम्हाला सकाळीच करायची आहे देवपूजा करताना. शक्य असेल तर या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे, म्हणजेच मुलामुलींनी या दिवशी उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे. त्यानंतर सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गुलाबजल या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यामुळं मन एकाग्र आणि शांत होतं. त्याचबरोबर शरीरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती देखील दूर होते. त्यानंतर शक्यतो या दिवशी लाल रंगाचीच कपडे परिधान करायचे आहेत, कारण माता लक्ष्मीला लाल रंग हा अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुळशीला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुळशी मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे, धूपदीप दाखवायचा आहे. तुळशी ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे, त्यामुळं तुमच्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. मुलं मुली जर हे उपाय करत असतील तर त्यांनी ही प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील त्या ठिकाणी जप करायचा आहे. ज्या ठिकाणी माता लक्ष्मी तर त्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू यांचं वास्तव्य नेहमी असतं आणि आपल्या मुलामुलींचा देखील लक्ष्मी नारायणासारखा जोडा जमावा यासाठीच आपण हा उपाय करत आहोत. त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे. आता मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे तर त्या तुम्हाला एका प्लेटमध्ये एका ताटामध्ये घ्यायचं आहेत. आता हा उपाय तुम्ही तुमच्या घरी सुद्धा करू शकता किंवा जवळपास ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही करू शकता आणि शक्य होत असेल तर तुम्ही दोन्ही ठिकाणी देखील हा उपाय करू शकता. आता उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर मी ते तुम्हाला सांगते. तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही असतेच. जर तुमच्या देवघरामध्ये जर माता लक्ष्मीची धातूची जर मूर्ती असेल तर तुम्हाला हिला अभिषेक करायचा आहे. अभिषेक तुम्ही पाण्याने करायचा आहे.
अभिषेक करताना ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा कोणताही तुम्हाला जो माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल तर त्याचा जप करायचा आहे. त्यानंतर हे जे अभिषेक झालेलं पाणी आहे तर ते मुलामुलीनं प्यायचं आहे. त्याचबरोबर राहिलेलं पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, दरवाजावर उंबरठ्यावर शिंपडायचं आहे. हे पाणी कुठेही फेकून द्यायचं नाही. उरलेलं पाणी झाडाच्या कुंडीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. तुळशीमध्ये हे पाणी टाकायचं नाही. त्यानंतर पुन्हा देवघरासमोर येऊन बसायचं आहे. मी सांगेल त्याप्रमाणे तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहेत. एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला विड्याची पानं ठेवायची आहेत. 2 अखंड विड्याची पानं असावीत, म्हणजेच कुठं फाटलेलं किडलेलं किंवा त्याचे देठ तुटलेलं अशी 2 विड्याची पानं ठेवायची नाही, तर चांगली अखंड पानं तुम्हाला या ठिकाणी ठेवायची आहेत. त्यावरती तुम्हाला 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. त्या देखील फुलवाल्या लवंगा असाव्यात. आणि अक्षदा देखील लागणार आहेत. अक्षदा थोड्या हळदीनं पिवळ्या करायच्या आहेत, थोड्या हळदीनं लाल करायच्या आहेत. हळद ही भगवान श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि कुंकू म्हणजेच लाल रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे. जर लाल रंगाचा धागा नसेल तर तुम्ही एखादा कोणताही धागा घेऊन तो लाल रंगाचा करू शकता किंवा कलाव्याचा धागा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर कुंकू घ्यायचं आहे. या सर्व वस्तू घेऊन देवघरासमोर बसायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची वस्तू सांगायची राहिली ते म्हणजेच गुलाबाचं फूल. आता तुम्ही हा उपाय जर 2 ठिकाणी करणार असाल, म्हणजेच मंदिरामध्ये जाऊन करणार असाल तर 2 गुलाबाची फुलं घ्यायची आहेत. एक घेणार असाल म्हणजेच तुम्ही देवघरासमोर बसून करणार असाल तर 1 गुलाबाचं फूल घ्यायचं आहे. आता तुम्ही जर उपाय करत असाल आणि एखाद्या वेळेला जर तुम्हाला हे गुलाबाचं फूल मिळालंच नाही एखाद्या शुक्रवारी, तर त्यावेळेला तुम्ही घाबरून न जाता मी उपाय करू का नको ही मनामध्ये चिंता न आणता त्या ठिकाणी तुम्ही जास्वंदीच्या फुलाचा वापर करायचा आहे. कारण जास्वंद ही देखील लाल आहे आणि माता लक्ष्मीला लाल रंगाची फुलं अत्यंत प्रिय आहे. गुलाबाचं फुल तर प्रियच आहे, पण तुम्हाला जर काही कारणास्तव या उपायासाठी जर गुलाबाचं फुल जर मिळालंच नाही तर त्या ठिकाणी तुम्ही जास्वंदीच्या फुलाचा उपाय करायचा आहे. आणि पुढच्या वेळेला उपाय करताना तुम्ही या गुलाबाचा फुलाचा उपाय करायचा आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे. गाईच्या तुपाचा हा दिवा असावा. त्यानंतर या दिव्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी, चिमूटभर हळद, त्याचबरोबर 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि भीमसेनी कापराच्या 2 वड्या टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर शक्य असेल तर दिवसभर म्हणजे अखंड दिवा हा प्रज्वलित करत ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. दिवा प्रज्वलित करताना त्याखाली आसन ठेवायला विसरायचं नाही आणि बसायला सुद्धा तुम्हाला आसन घेऊनच या ठिकाणी बसायचं आहे देवघरासमोर. तर ज्या आपण लाल पिवळ्या करून घेतलेल्या ज्या अक्षदा आहेत, अखंड तांदूळ आहेत, तर ते 21 तांदूळ मोजून उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. अगोदर सांगितलं त्याप्रमाणे आई वडील, भाऊ बहीण किंवा मुलामुलींनी हा उपाय करायचा आहे. 21 अक्षदा मोजून उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. त्यानंतर ज्या 2 लवंगा घेतलेल्या आहेत, माता लक्ष्मीला लवंगा ह्या देखील अत्यंत प्रिय आहेत आणि कोणताही उपाय सेवा करत असताना माता लक्ष्मीच्या उपायासाठी या लवंगा वापरल्यास ते अत्यंत प्रभावी ठरतात. त्यानंतर ह्या ज्या 2 लवंगा आहेत तर त्या कुंकवामध्ये जो फुलाचा भाग आहे तर तो कुंकवामध्ये तुम्हाला लाल करून घ्यायचा आहे, म्हणजे थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला या ज्या फुलं आहे म्हणजेच लवंगाचं जे फूल आहे तर ते लाल करून घ्यायचं आहे. ते देखील उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. म्हणजेच 21 अक्षदा, या 2 लवंगा आणि जे आपण गुलाबाचं फूल या उपायासाठी घेतलेलं आहे तर ते गुलाबाचं फूल उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बसून तुम्हाला 108 वेळा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. त्याचबरोबर तुम्हाला जर कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र जप येत असेल तर तो जप करायचा आहे. त्यानंतर तुमची जी कुलदेवता आहे, जी तुमच्या कुळाचं रक्षण करते, तर तिचं देखील तुम्हाला या ठिकाणी 108 वेळा नामस्मरण करायचं आहे. आता काही लोकांना आपल्या कुलदेवीचं नाव माहीत नसतं आणि त्यामुळं ते आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करत नाहीत. तुम्ही तुमच्या कुलदेवीला विसरत असाल किंवा तुमच्या कुलदेवीचं जर नामस्मरण करत नसाल तरच तुमच्या कुटुंबावर या अडचणी, ही विघ्न संकट येत असतात. म्हणजेच कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम करत असते आणि म्हणूनच कधीही तुम्ही इतर देवी देवतांची जरी पूजा केली नाही तरी देखील चालेल, पण आपल्या कुळाचं रक्षण करणारी जी देवी आहे किंवा देवता आहे तर त्यांचं तुम्हाला पूजन करणं, त्यांची सेवा करणं ही गरजेचंच आहे. कारण तुमची जर कुलदेवी ही तुमच्यावर जर नाराज झाली तर तुमच्या कुळामध्ये म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये सर्व अडचणी, विघ्न, दारिद्र्य, संकट, बाधा येण्यास सुरुवात होते आणि म्हणून आपल्या कुलदेवीला कधीही विसरायचं नाही. जर आता तुमच्या कुलदेवीचं नाव माहीत नसेल तर ओम कुलदेवताय नमः किंवा ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू यांचं देखील 108 वेळा नामस्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि आपण ज्या हातामध्ये ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्यावरती तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जी काही अडचण आहे, समस्या आहे, कोणत्या कारणानं तुमच्या मुलांचा विवाह ठरत नाही तर ते
का ठरत नाही, यामागे काय कारण आहे, जी काही तुमची अडचण आहे विवाहासंबंधित, तर ती तुम्हाला या ज्या हातामध्ये घेतलेल्या वस्तू आहेत तर त्यावरती सांगायची आहे. माता लक्ष्मीला, भगवान श्री हरी विष्णूंना आणि तुमच्या कुलदेवेला आपल्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपण जे विड्याची 2 पानं घेतलेले आहेत तर त्या विड्याच्या पानावरती तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे तर ती तुम्हाला कुंकवानं लिहायची आहे. कुंकू थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे, संपूर्ण माहिती लिहित बसायचं नाही. जर मुलांना प्रेमविवाह करायचा असेल तर प्रेमविवाह, कुंडलीतील दोष असेल तर कुंडलीतील दोष, किंवा इतर जो कोणतंही अडचण असेल तर ती तुम्हाला एका शब्दामध्ये इथं लिहायची आहे. मुलांची नावं लिहिण्याची गरज नाही. आणि त्याच्यावरती तुम्हाला हे ज्या काही वस्तू आपण घेतलेल्या आहेत, गुलाबाचं फूल, तर ते सर्व या विड्याच्या पानावरती तुम्हाला ठेवायचं आहे. आणि हे जे विड्याचं पान आहे तर ते माता लक्ष्मीची ज्या ठिकाणी मूर्ती आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे. म्हणजेच या वस्तू तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला या गुलाबाच्या फुलाची, हे जे विड्याचं पान ठेवलेलं आहे, लवंगा ठेवलेल्या आहेत तर त्यांची ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीची पूजा करतो तर त्याप्रमाणे पूजा करायची आहे. जर शक्य असेल तर तुम्हाला या माता लक्ष्मीच्या मूर्तीला कुंकुमार्चन करायचं आहे. जर शक्य नसेल तर मग तुम्ही हे जे फक्त एवढी सेवा केलेली आहे तर तेवढी केली तरी भरपूर आहे. फक्त या गुलाबाच्या फुलाची आणि या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्यांची तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही जर शुक्रवारी उपाय करत असाल तर शनिवारी सकाळी देवपूजा करताना हे जे गुलाबाचं फूल आहे तर ते तुम्हाला कुंडीमध्ये ठेवायचं आहे. विड्याची पानं देखील कुंडीमध्ये टाकायची आहेत. आणि या ज्या लवंगा आणि 21 ज्या अखंड अक्षता घेतलेल्या आहेत तर एखादा लाल रंगाचं तुम्ही कापड घेऊ शकता किंवा एखादा लाल रंगाचा कागद घेतला तरी देखील चालेल. आणि याची पुडी बनवून आपल्या ज्या मुलांचा विवाह ठरत नाही तर त्यांच्याजवळ ठेवायला द्यायची आहे. आता दररोज त्यांना ते घेऊन फिरणं शक्य होणार नाही तर तुम्ही देवघरामध्ये ही पुडी ठेवायची आहे. आणि ज्या वेळेला मुलांसाठी स्थळ पाहायला जात असाल तर त्यावेळेला तुमच्यासोबत ही ज्या 2 वस्तू आहेत तर ठेवायच्या आहेत. आणि पुढच्या शुक्रवारी तुम्हाला 5, 7 किंवा 11 शुक्रवार हा उपाय करायचा आहे. जर शुक्रवारी शक्य झालं नाही तरच मी अगोदर सांगितले मंगळवारी करायचा आहे. तर तुम्ही 5, 7 किंवा 11 शुक्रवार हा उपाय करू शकता, करायचा आहे. यामध्येच तुमच्या मुलांचा विवाह जमणार आहे. आणि मुलांचा विवाह जमल्यानंतर सुद्धा तुम्हाला एकदा ही सेवा पुन्हा करायची आहे. म्हणजेच तुम्हाला माता लक्ष्मीचं आभार मानण्यासाठी तुम्हाला पुन्हा माता लक्ष्मीची ही सेवा करायची आहे. त्यानंतर पुढच्या शुक्रवारी ज्या वेळेला तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्यावेळेला या 2 लवंगा आणि 21 अक्षता जवळ ठेवण्याची गरज नाही. कारण पहिल्या शुक्रवारीच आपण मुलांच्या जवळ या अक्षता ठेवलेल्या आहेत. तर पुढच्या शुक्रवारी ज्या अक्षता असतील तर ते तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये किंवा इतर धनधान्यामध्ये टाकायचे आहेत. जेणेकरून तुमच्या घराची देखील माता लक्ष्मीच्या कृपेनं भरभराट होणार आहे. कारण या अक्षता अभिमंत्रित केलेल्या आहेत. त्यानंतर ज्या 2 अखंड लवंगा आहेत तर त्या कुंकवानं लाल केलेल्या तर त्या तुम्ही जो दिवा देवाजवळ प्रज्वलित करता तर त्यामध्ये टाकून तुम्हाला जाळायचे आहेत. तर अशा या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेल्या गुलाबाच्या फुलाचा उपाय तुमच्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी मनामध्ये कोणतीही शंका न आणता तुम्हाला करायचा आहे. आणि उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचा आहे. नुसते उपाय करून चालत नाहीत, मेहनतीची देखील जोड असायलाच हवी. त्याचबरोबर उपाय करताना आपण ज्या वस्तू वापरतो तर त्या अखंडच असायला हव्यात, जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल. त्याचबरोबर तुमच्या जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.